नमस्कार फ्रॉम कोल्हापूर. मी साक्षी आणि मी यूकेला मास्टर्स करायला गेले होते. तर हा व्लॉग 8th फेबचा आहे. म्हणजेच गजानन महाराज प्रकट दिन आणि माझ्या मोठ्या बहिणीची एंगेजमेंट सोबतच होती. ॲज यू ऑल नो आम्ही दरवर्षी गजानन महाराज प्रकट दिन साजरा करतो आणि सोबतच 250 ते 300 लोकांचं जेवण सुद्धा असतं. आता आम्ही ही जी प्रथा आहे ती आम्ही गेल्या 6 वर्षापासून करतोय आणि मागचे 2 वर्ष मी यूकेमध्येच केले होते आणि हा 3rd वर्ष मी इथं आली मला खूप चांगलं वाटतंय. तर ह्यावर्षी असा योग आला, की एंगेजमेंट आणि प्रकट दिन एकाच दिवशी ठेवायचं. तशी तर ही आयडिया माझ्या मम्मीची होती, कारण गजानन महाराजांची भक्ती आम्ही माझ्या मोठ्या बहिणीमुळेच स्टार्ट केली होती आणि सोबतच भटजीने म्हणलं, की हा दिवस सुद्धा खूप चांगला आहे आणि मुहूर्त सुद्धा खूप चांगला आहे. त्यामुळे आम्ही ह्या गोष्टीला नाही म्हणलंच नाही. सो मग सकाळी माझ्या हस्ते छान अशी महाराजांचा अभिषेक घालून घेतला. घरच्या घरीच आम्ही नैवेद्य दाखवला. भटजी आले होते, छान पूजा करून घेतली. 9ला पूजा स्टार्ट झाली आणि पावणे 10ला मात्र सगळं उरकलं. आणि नैवेद्य वगैरे सगळं दाखवून, ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही थोडंसं रेस्ट घेतला आणि 2ला आम्ही सगळे एंगेजमेंटच्या व्हेन्यूला निघालो. आपल्या स्वतःच्या घरचा कार्यक्रम म्हणलं, की खूप धावपळ होते. म्हणजे ठरवलेलं असतं भरपूर काही करायचं, हे करायचं, ते करायचं, पण ते काहीही जमत नाही. सगळं कार्यक्रम कसा छान आणि सुरळीत पार पडतो ह्याच्याकडेच जास्ती लक्ष असतं आणि पोटात मात्र थोडी धाकधूक होत होती, कारण हा आमच्या घरातला पहिला कार्यक्रम आणि पहिला एक्सपिरियन्स सुद्धा. सतत असं वाटत राहतं, की लोकांना इन्व्हिटेशन तरी दिलंय, पण येतील की नाही? जेवण संपेल की नाही? नाहीच संपलं तर काय करायचं? गेस्ट खुश होतील की नाही? ह्याच्याकडे जास्त लक्ष असतं. पण सगळं काही खूप छान पार पडलं महाराजांच्या कृपेने. म्हणजे अपेक्षा केली होती, पण त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त छान कार्यक्रम झाला होता. असो 5 वाजेपर्यंत म्हणजे सगळ्या साखरपुड्याच्या विधी संपल्या होत्या आणि 7 वाजता आम्ही कपल एंट्री ठेवली होती. तर तितक्यातच लगेचच आम्ही महाराजांची आरती आम्ही सगळ्यांनी लॉनमध्येच केली होती. ती पण एकदम थाटामाटात. त्यानंतर मात्र डान्स परफॉर्मन्सेस झाले आणि जेवण सुद्धा. आता जेवणाचं ताट तर गडबडीत रेकॉर्ड करता आलं नाहीच म्हणा, पण ताटात आम्ही पहिला तर महाराजांचा नैवेद्य म्हणून भाकरी, पिठलं, खरडा ठेवला होता. त्याच्याच सोबत सीताफळची बासुंदी, पुरी, पनीरची भाजी, भजी, कोशिंबीर, पापड, मसाले भात, लोणचं, डाळ शेवग्याची आमटी हे सगळं ठेवलं होतं. एनिवे तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा अँड डोंट फॉरगेट टू विश देम अ हॅपी एंगेजमेंट. सी यू इन नेक्स्ट व्लॉग. बाय.